जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वे. समास 5वा. हरिकथा लक्षण निश्चय नाम. श्रीराम. मागा हरिकथेचे लक्षण, श्रुती केला होता प्रश्न. सावध होऊन विचक्षण, परिसोता आता श्रीराम. हरिकथा कैसी करावी, रंगे कैसी भरावी. जेणे पाविजे पदवी, रघुनाथ कृपेची श्रीराम. सोने आणि परिमळे, इक्षुदंडा लागती फळे. गौल्य माधुर्य रसाळे, तरी ते अपूर्वता श्रीराम. तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त. व्युत्पन्न आणि वादरहित, तरी हेही अपूर्वता श्रीराम. रागज्ञानी ताळज्ञानी, सकळ कळा ब्रह्मज्ञानी. निरभिमाने वर्तेजनी, तरी हेही अपूर्वता श्रीराम. मत्सर नाही जयासी, जो अत्यंत प्रिय सज्जनासी. चतुरंग जाणे मानसी, अंतरनिष्ठ श्रीराम. श्रोते हो, मागे तुम्ही हरिकथा निरूपणासंबंधी, त्याच्या लक्षणांसंबंधी प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर जाणत्या व्युत्पन्न श्रोत्यांनी सावधचित्ताने ऐकावे. हरिकथा कशी सांगावी, त्यात रंग कसा भरावा, हरिकथा कशी वर्णन करून सांगितली असता रघुनाथाची कृपा होईल, हे आता सविस्तरपणे सांगतो. असा चमत्कार घडला की सुवर्णाला चंदनगंध सुटला आहे, उसाला मधुर रसाळ गोड फळे लगडले आहेत, तर तो एक अपूर्व असा भगवंत चमत्कार घडेल. तसेच हरिदास तर आहेच, आणि पुन्हा पूर्ण विरक्त वृत्तीचा आहे, ज्ञानी आहे आणि पुन्हा प्रेमळ सुद्धा आहे. व्युत्पन्न पंडित आहे आणि पुन्हा वादविवादरहित संपन्न आयुष्य हरिभजनात दंग होऊन जगतो आहे. हा सुद्धा एक अपूर्व योग समजायला हवा. राग ताल सर्व कला ह्यात पारंगत आहेच, शिवाय ब्रह्मज्ञानी आहे. लोकांमध्ये निराभिमानी होऊन त्यांच्यात पूर्णपणे मिसळून गेला आहे, तर त्या अपूर्वतेला तुलनाच नाही. त्याच्यापाशी मत्सर नाही. सर्व संत सज्जनांना अतिशय प्रिय आहे. जो चतुरस्त्र आहे, आत्मनिष्ठ आहे, असा हरिदास उत्तम पुरुष अतिशय दुर्मिळ असतो. जयंत्यादिके नाना पर्वे, तीर्थे क्षेत्रे जे अपूर्वे. जेथे वसिजे देवाधिदेवे, सामर्थ्य रूपे श्रीराम. तया तीर्थाते जे न मानिती, शब्द ज्ञाने मिथ्या म्हणती. तया पामरा श्रीपती, जोडेल कैंचा श्रीराम. निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने. दोहीकडे अभिमाने, वोस केले श्रीराम. पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करीती. प्रतिपादून उच्छेदिती, तेची पढत मूर्ख श्रीराम. श्रोते हो, तुम्हाला पढत मूर्खांची मानसिक परिस्थिती काय असते ते आता समजावून सांगतो. देवाधिकांच्या जयंत्या, संतपुरुषांच्या पुण्यतिथ्या या किंवा अशा अनेक पर्वण्या तीर्थक्षेत्रांवर नित्य साजऱ्या होत असतात. कारण देवांचे आणि संतपुरुषांचे सामर्थ्यरूप वास करून असते. ही केवळ श्रद्धा नाही, तर प्रत्यक्ष अनुभव आहे. अशा गोष्टींना जे मानत नाहीत, केवळ शब्दपांडित्य त्यांच्याकडे भरपूर असल्यामुळे ते सारे मिथ्या आहे असे घमेंडी स्वरात म्हणतात. त्या पामरांना भगवंताचे दर्शन कसे काय होणार सांगा बरे. होते काय तर, अशा घमेंडी पण शब्दपंडितांच्या मनात संशयाची जाळी पसरली असल्यामुळे निर्गुण निराकार हे परब्रह्माचे स्वरूप केवळ संशयाने गमावले जाते, आणि शाब्दिक ज्ञानामुळे सगुणाविषयी त्यांच्या मनात प्रीती नांदतच नाही. दोन्हीकडे या कोरड्या अभिमानाने त्याला अक्षरशः नागवे केलेले असते. समोर सगुण साकार मूर्ती तेजाने झळाळत असताना जो निर्गुणाच्या कथा सांगत बसतो आणि भक्तांना विलक्षण उच्छेदाने छळतो, तो एक पढत मूर्ख असतो. ऐसी न कीजे हरिकथा, अंतर पडे उभय पंथा. परिस लक्षणे आता, हरिकथेची श्रीराम. सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे. नाना ध्याने वर्णावे,
प्रताप कीर्ती ते श्रीराम. ऐसे गाता स्वभावे रसाळ कथा ओढवे. सर्वांतरी हे लावे प्रेम सुख श्रीराम. कथा रचायाची खूण सगुणी नाणावे निर्गुण. न बोलावे दोषगुण पुढिलांचे कदा श्रीराम. देवाचे वर्णावे वैभव नाना प्रकारे महत्व. सगुणी ठेवून या भाव हरिकथा करावी श्रीराम. भगवंताच्या सगुण साकार आणि निर्गुण निराकार रूपात आणि स्वरूपात अंतर पडेल. श्रोत्यांच्या मनात गोंधळ निर्माण होईल अशी हरिकथा कधी करू नये. हरिकथा कशी करावी त्याची लक्षणे काय ते आता सांगतो. सगुण साकार मूर्तीपुढेच मोठ्या भक्तीने करुणाकाराची आर्त आळवणी करीत मोठ्या प्रेमाने हरिकथा निरूपण कीर्तन करावे. भगवंताच्या नाना रूपांचे वर्णन रसाळपणाने करावे. त्याच्या प्रतापाचे वर्णन करावे. त्याची सर्वदूर पसरलेली कीर्ती मोठ्या प्रेमाने सांगावी. भगवंताचे गुण गायला लागले की कीर्तनात आपोआप रसाळ रस पाझरायला लागतो. हे भगवंत कीर्तन ऐकताना श्रोत्यांचे मने हेलावून जातात. कीर्तन रंगण्याची महत्त्वाची खूणगाठ काय तर सगुणाचे वर्णन रंगलेले असताना निर्गुण निराकाराविषयी काहीही बोलायचे नाही की सांगायचे नाही. तसेच समोर तहानभूक हरपून कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांचे गुणदोष उच्चारायचे सुद्धा नाहीत. देवाच्या वैभवाचे अपूर्व वर्णन करावे. देवांचे महत्त्व नाना प्रकारांनी समजावून सांगावे. सगुण साकारात संपूर्ण भाव अर्पण करून हरिकथा सांभाळावी. भगवंताचे कीर्तन करावे. लाज सांडून या जनांची, आस्था सांडून धनाची, नित्य नवी कीर्तनाची आवडी धरावी श्रीराम. नम्र होऊन राजांगणी, निशंक जावे लोटांगणी. करताळिका नृत्यवाणी, नामघोषे गरजावे श्रीराम. एकांची कीर्ती एका पुढे, वर्णिता साहित्य न पडे. म्हणून या निवाडे, जेथील तेथे श्रीराम. मूर्ती नसता सगुण, श्रवणी बैसले साधुजन. तरी अद्वैत निरूपण, अवश्य करावे श्रीराम. नाही मूर्ती नाही सज्जन, श्रवणी बैसले भाविक जन. तरी करावे कीर्तन, प्रास्ताविक वैराग्य श्रीराम. शृंगारिक नवरसिक, यामध्ये सांडावे एक. स्त्रियादिकांचे कौतुक, वर्णू नये की श्रीराम. लावण्य स्त्रियांचे वर्णिता, विकार बाधिजे तत्वता. धारिष्टापासून श्रोता, चळे तात्काळ श्रीराम. म्हणोनी ते त्यजावे, जे बाधक साधका स्वभावे. घेता अंतरी ठसावे, ध्यान स्त्रियांचे श्रीराम. लावण्य स्त्रियांचे ध्यान, कामाकार झाले मन. कैंचे आठवेल ध्यान, ईश्वराचे श्रीराम. स्त्री वर्णिता सुखावला, लावण्याचे भरी भरला. तो स्वये जाणावा चेवला, ईश्वरापासूनी श्रीराम. देवाचे कीर्तन करायचे तर प्रथम आपल्या मनातली लोकलज्जा काढून टाकावी. धनाचा मोह सोडावा आणि नित्य नवे कीर्तन करावे. देवासमोर नम्र होऊन त्याला निशंक मनाने लोटांगण घालून, हातांनी टाळ्या वाजवीत, पायांनी नृत्य करीत अत्यंत प्रसन्न मनाने भगवंताचा नामघोष करावा. ज्या देवाचे कीर्तन चालू असेल त्याच देवाचे गुणगान गावे. दुसऱ्या देवाचे कौतुक त्या कीर्तनात आळवू नये. परंतु एखाद्या सभेसमोर देवाची सगुण साकार मूर्ती नसेल आणि फक्त साधू पुरुष बसलेले असतील तर अद्वैत तत्त्वज्ञानाचे निरूपण करावे. एखाद्या कीर्तनाच्या वेळी देवाची मूर्ती समोर नसेल, साधू संतसुद्धा नसतील तर फक्त भक्तभाविक असतील तर तेथे प्रपंचाबद्दल अनुताप आणि वैराग्य याचे निरूपण करावे. कीर्तन करावे. शृंगारासारखे जे 9 रस आहेत त्यातला शृंगाररस टाळावा. स्त्री देहाचे कौतुक अजिबात टाळावे. कारण स्त्रियांच्या देहाचे वर्णन शृंगाराच्या माध्यमातून केले तर श्रोत्यांच्या मनातल्या वासना उफाळून येतात. श्रोता चळायला लागतो. म्हणून काम उत्पन्न करणाऱ्या शृंगाररसाचा त्याग करावा.
कारण साधकांच्या साधनेत त्यामुळे बाधा येते. मन कामाकार होते. मग ईश्वराचे स्मरण कसे काय होणार? स्त्रियांच्या वर्णनाने श्रोता सुखावतो. स्त्री देहाचे लावण्य त्याच्या मनात घट्ट भरते. त्यामुळे तो चाळवला जातो आणि ईश्वर भक्तीपासून दूर जातो. साधना तुटते. हरिकथेसी भावबळे गेला रंग तो तुंबळे. निमिष एक जरी आकळे ध्यानी परमात्मा श्रीराम. ध्यानी गुंतले मन कैंचे आठवेल जन. निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माझे श्रीराम. रागज्ञान ताळज्ञान स्वरज्ञानेसी व्युत्पन्न. अर्थान्वयाचे कीर्तन करू जाणे श्रीराम. 56 भाषा नाना कळा कंठ माधुर्य कोकिळा. परितो भक्तिमार्ग वेगळा भक्त जाणती श्रीराम. भक्तांस देवाचे ध्यान देवा वाचून नेणे अन्न. कळावंतांचे जे मन ते कळाकार झाले श्रीराम. श्री हरिविणचे कळा तेची जाणावी अवकळा. देवास सांडून वेगळा प्रत्यक्ष पडिला श्रीराम. योगायोगाने कीर्तनातला रंग बिघडला. शृंगाराचे आधिपत्य वाढले तर अशावेळी एक क्षणभरसुद्धा परमेश्वराचे गाढचिंतन झाले तरीसुद्धा भगवंताच्या प्रेमाच्या बळावर कीर्तनातून उडालेले रंग पुन्हा उचंबळून येतात. हा अनुभव आहे. एकदा का भगवंताच्या ध्यानात मन पूर्णपणे गुंतले तर लोकांचे स्मरणसुद्धा होत नाही. निशंकपणाने मोठ्या प्रेमाने कीर्तन पुन्हा सुरू केले की गेलेला रंग पुन्हा पूर्वीसारखाच छान भरतो. राग ताल स्वरज्ञान ह्याचे उत्तम भान हरिकथा निरूपणाकाराकडे असेल तर तो व्युत्पन्न कीर्तनकार अर्थानुकूल कीर्तन निश्चितपणे करतो. हरिदासाला अनेक भाषा अवगत असाव्या, कोकिळेसारखा मधुर गळा असावा, हे सारे ठीक आहे. परंतु भक्तिमार्ग ही एक अलौकिक साधना आहे. ती फक्त भक्तच जाणतात. भक्तांना केवळ भगवंताचेच ध्यान प्रिय असते. देवाशिवाय त्यांना दुसरे काहीही नको असते. कलावंताचे मन जसे कलेने भरून गेलेले असते तसे भक्ताचे मन भगवंत विचारानेच भारलेले असते. भगवंता वाचून कुठलीही कला ही कलाच नाही, ती अवकळा आहे. कारण त्यामुळे भक्त देवापासून वेगळा पडतो. सर्पी वेढिले चंदनासी निधाना आड विवसी. नाना कळा देवासी आड तैषा श्रीराम. सांडून देव सर्वज्ञ नादामध्ये व्हावे मग्न. ते प्रत्यक्ष विघ्न आडवे आले श्रीराम. एक मन ते गुंतलेश्वरी कोणे चिंतावा श्रीहरी. बळेची धरुनिया चोरी शुश्रूषा घेतली श्रीराम. करिता देवाचे दर्शन आडवे आले रागज्ञान. तेणे धरुनिया मन स्वरा मागे नेले श्रीराम. भेटो जाता राजद्वारी बळेची धरिला बेगारी. कळावंता तैसी परी कळेने केली श्रीराम. मन ठेवून ईश्वरी जो कोणी हरिकथा करी. तोची ये संसारी धन्य झाला श्रीराम. जयास हरिकथेची गोडी उठे नीच नवी आवडी. तयास जोडली जोडी सर्वोत्तमाची श्रीराम. हरिकथा मांडली जेथे सर्व सांडून धावे येथे. आलस्य निद्रा दवडून स्वार्थे हरिकथेसी सादर श्रीराम. हरिभक्ताची ये घरी नीच कृत्य अंगीकारी. साहेभूत सर्वांपरी साक्षेपे होये श्रीराम. या नाव हरिदास जयासी नामी विश्वास. येथून हा समास संपूर्ण झाला श्रीराम. चंदनाच्या झाडाला सर्पांनी वेढा घालावा किंवा धनाभोवती पिशाच्च बसावे, त्याप्रमाणे निरनिराळ्या कला देवभक्तीच्या आड येतात. सर्वोत्तम देवाला सोडून कीर्तनात राग आळवत बसले म्हणजे देवाच्या प्राप्तीच्या आड स्वरांचे विघ्न येते. ध्यानात बुडून जाणारे मन स्वरांमध्ये गुंतल्यावर श्रीहरीचे चिंतन कोण करणार? चोरांनी आपल्याला एकटे गाठून सेवा करून घ्यावी
तसे ह्या स्वरांमुळे आपण स्वरांचे गुलाम होतो. देवाच्या दर्शनासाठी कीर्तनाला उभे राहिल्यावर गाण्यातल्या स्वरांनी बळेबळे अडवावे आणि आपल्याला मागे खेचून न्यावे आणि देवाचे दर्शन त्यामुळे चुकावे तसे होते. राजाला भेटायला राज्यद्वारी जावे आणि वेठबिगारी म्हणून सापडावे तसे ते होते. म्हणून ईश्वरार्पण बुद्धीने मन जेव्हा नाहून निघते तेव्हा कीर्तन रंगते आणि आपण ह्या आयुष्यात धन्य होतो. हरिकथेची नित्य गोडी लागते, त्याला सर्वोत्तमाची प्राप्ती होते. जेथे हरिकथा रंगलेली असेल तेथे तो भक्त धावत जातो. आळस आणि निद्रा सोडून हरिकथा ऐकतो. हरिभक्ताच्या घरची सर्व प्रकारची कामे करतो. भगवंताच्या नामस्मरणावर ज्याची विलक्षण श्रद्धा आहे त्यालाच हरिदास ही बिरुदावली शोभून दिसते. येथे हा समास पूर्ण झाला. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे हरिकथा लक्षण निश्चय नाम समास 5वा. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम.